नमस्कार, मी राहुल लोंढे, काष्ठशिल्पकार. मी नेहमी असं सांगतो की लाकडांचे नुसते आकार म्हणजे काष्ठशिल्प होत नाही. आणि माझा नेहमी असा प्रयत्न असतो की काष्ठशिल्पातून काहीतरी संदेश दिला गेला पाहिजे, काष्ठशिल्पामधून काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि म्हणून काष्ठशिल्पावरती भाव पाहणं किंवा एक्सप्रेशन्स पाहणं, जिवंतपणा असणं, हे मी फार महत्वाचं मानतो. आता तुम्हाला असं वाटलं असेल की हे काय समोर ठेवलेलं आहे, तर ह्याची एक गंमत आहे, ह्याची एक गोष्ट आहे. रामायणामध्ये सीतेचं हरण जेव्हा रावणाने केलं आणि सीतेला पळवून नेत असताना जटायू सीतेच्या मदतीसाठी धावला आणि रावणानं त्या जटायूचे पंख छाटले. आता तुम्ही म्हणाल काष्ठशिल्प याचा काय संबंध आहे. तो असा आहे, माझ्या एका मित्राच्या घरी त्याच्या रानात मी त्याला भेटायला गेलो होतो. तर त्याच्या रानातल्या घराच्या समोरच्या अंगणामध्ये ही गाठ पडली होती. मी त्याला विचारलं की मी हे घेऊन जाऊ का, तर तो आनंदाने म्हटला, अरे घेऊन जा की. म्हटलं ही तर अडचणच होती, याची तोडायचा प्रयत्न केला होता. तर या ठिकाणी इथं तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही गाठ फुटत नव्हती, या ठिकाणी हा फोडायचा झालेला प्रयत्न. आणि मग त्या क्षणी मला याच्यामध्ये एक विषय सुचला होता, तो असा की प्रदर्शनात जेव्हा आम्ही हे शिल्प मांडतो त्यास लोक त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या नजरेनं बघतात. त्यांना यात गरुड वाटला. पण लोकांना मी सांगताना हा विषय जेव्हा मांडत असतो तेव्हा मी त्यांना सांगितलं की जसा जटायू जखमी झाला होता तसा आज या परिस्थितीमध्ये जखमी कोण आहे, पर्यावरण आहे. वृक्षतोडीमुळं, जंगलतोडीमुळं किंवा कारखानदारीच्या नावाखाली आपण जे बेसुमार झाडं तोडत चाललो त्याचे परिणाम पण आपण भोगतोय. तर हा जटायू आहे, कलियुगातल्या रावणानं म्हणजे माणसानं याचे पंख छाटले. आणि हा जटायू आहे प्रतीक पर्यावरणाचं, निसर्गाचं. आणि म्हणून या ठिकाणी जरी या लाकडाला तोडताना किंवा फोडताना इथं हा भाग कापला गेला असला तरी तो माझ्या दृष्टीने जटायूचा पंख छाटलेला आहे. मला हे का सुचतं, मी निसर्गातल्या लाकडामध्ये, ओंडक्यामध्ये, मुळामध्ये निसर्गाचं मूर्तिमंत मी रूप पाहतो. आणि काष्ठशिल्प हा किंवा छंद नाहीये, मला यातून अनेक संदेश द्यायचे, अनेक विषय मला मांडायचे. आणि असेच विषय मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. आणि पुढच्या भागामध्ये असाच एक संवेदनशील विषय मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तेव्हा पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.